सर्वांना नमस्कार। उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आपल्याला पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी दिनांक रविवार 23 मार्च 2025 रोजी घ्यायची आहे। या परीक्षेसाठी आपण सर्व 9 साक्षरांना बसवणार आहात। तर या दिवशी आपल्याला जी आपण परीक्षा घेणार आहात त्या परीक्षेचं आयोजन कशा प्रकारे करायचं आहे, तसेच केंद्र संचालक किंवा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या दिवशी नक्की कोणकोणत्या प्रकारचे अहवाल आपल्याला या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि कोणत्या प्रकारचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। पहिला आहे परीक्षा संपल्यानंतर करावयाचे कामकाज। आता 9 साक्षरांची परीक्षा संपल्यानंतर आपल्याला कोणती प्रमुख केंद्र प्रमुखांना कार्य करायचं आहे किंवा काम करायचं ते लक्षात घेऊया। एक आहे परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकारी URC प्रमुखांना केंद्र प्रमुखामार्फत 3 प्रती सर्व प्रपत्र हार्ड कॉपी स्वाक्षरीसह परीक्षेच्या दिवशी काय करायचे आहे, सादर करायचे आहेत। त्यानंतर 2 मुख्याध्यापकांनी उत्तरपत्रिका व इतर अभिलेखे शाळा स्तरावर जतन करून ठेवायचे देखील आहेत। त्यानंतर 3 परीक्षा नियोजन व आयोजन खर्चाचा तपशील म्हणजेच वाउचर आणि पावत्या शाळा स्तरावर आपल्याला ठेवायचे आहेत। आणि 4 उत्तरपत्रिका दिनांक 25 मार्च 2025 अखेरपर्यंत तपासून घ्याव्यात व गुणदान देण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये अचूक माहिती दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत आपल्याला काय करायचे आहे, भरायचे आहे। परीक्षा संपल्यानंतर आपल्याला हे महत्त्वपूर्ण 4 काम करायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी विविध प्रकारचे अहवाल देखील आपल्याला या ठिकाणी द्यावे लागणार आहेत। त्यामध्ये पहिला आहे बा केंद्र संचालक अहवाल प्रपत्र 1। यामध्ये काय आहे, परीक्षा केंद्र क्रमांक आपल्याला लिहायचा आहे, परीक्षा केंद्राचे नाव लिहायचे आहे, परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे, तालुका जिल्हा लिहायचा आहे, केंद्र संचालक किंवा मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे, केंद्र संचालकाचे पूर्ण नाव आणि पदनाम लिहायचं आहे, एकूण उपस्थित परीक्षार्थी म्हणजे आपण नोंदणी फॉर्म व स्वाक्षरी पटानुसार त्या दिवशी परीक्षा देण्यासाठी किती 9 साक्षर हजर आहेत त्यांची या ठिकाणी संख्या लिहायची आहे। त्याचबरोबर परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आली का नाही हा देखील आपल्याला शेरा या ठिकाणी लिहायचा आहे। आज जर परीक्षा वेळेत झाली नसेल तर त्यामागचं कारण काय ते देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। पुढे परीक्षा केंद्रास भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम, कार्यालयाचे नाव या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे। 9 परीक्षा दरम्यान केंद्र संचालकास आलेल्या अडचणी आणि जाणवलेल्या उणिवा देखील आपल्याला या ठिकाणी थोडक्यात मांडायचे आहेत। परीक्षा दरम्यान जर काही गैरप्रकार घडला असेल तर त्याचा तपशील देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। आणि खाली संकीर्ण अहवाल म्हणजे सांख्यिकी माहिती आहे। यामध्ये पहा एकूण असाक्षरमध्ये आपल्याला स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर त्याचबरोबर एकूण अशी आकडेवारी द्यायची आहे। त्यानंतर की चाचणीस उपस्थित असलेले एकूण असाक्षरमध्ये स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर आणि एकूण अशा प्रकारे आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे। आणि प्रवर्गानुसार देखील आपल्याला पुढे माहिती लिहायची आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, इतर आणि एकूण आणि दिव्यांग देखील अशा प्रकारे आपल्याला परीक्षेत हजर असलेले सर्व असाक्षरांची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। तर असा हा आपल्याला पहिला अहवाल द्यायचा आहे। त्यानंतर दुसरा जो अहवाल असणार आहे तो परीक्षा केंद्र खर्च अहवाल प्रपत्र 2 आपल्याला त्या दिवशी भरायचा आहे। तर यामध्ये देखील परीक्षा केंद्र क्रमांक असेल तो लिहायचा आहे आपल्याला, परीक्षा केंद्राचे नाव लिहायचं आहे, परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा लिहायचा आहे, केंद्र संचालक मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांक लिहायचा आहे, केंद्र संचालकाचे पूर्ण नाव व पदनाम लिहायचं आहे। याशिवाय एकूण उपस्थित परीक्षार्थी म्हणजे नोंदणी फॉर्म आणि स्वाक्षरी पटानुसार त्यांची संख्या लिहायची आहे। त्याचबरोबर केंद्र खर्चासाठी प्राप्त रक्कम रुपये किती पैसे आपल्याला या दिवशी केंद्र खर्च म्हणजे परीक्षेच्या खर्चासाठी आले आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत। त्यापैकी खर्च झालेली रक्कम आपल्याला या ठिकाणी अक्षरात आणि अंकात लिहायची आहे आणि शिल्लक असल्यास ती देखील रक्कम आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे। आणि सर्व खर्चाच्या पावत्या आणि तपशील आपला शाळा स्तरावर काय करायचे आहेत, जपून ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढील अहवाल आहे कर्मचारी उपस्थिती पत्रक प्रपत्र 3। यामध्ये देखील केंद्राचे नाव, परीक्षा केंद्र क्रमांक, तालुका, जिल्हा त्याचबरोबर या दिवशी परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव, परीक्षा केंद्रावर नियुक्त तिचं पद काय आहे त्यांचं नक्की, त्यांचा संपर्क क्रमांक आणि स्वाक्षरी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे घ्यायचा आहे। चौथा आहे पहा परीक्षार्थी स्वाक्षरी पट म्हणजे जे निरक्षर किंवा 9 साक्षर लोक जे परीक्षेला बसलेले आहेत त्यांचे या ठिकाणी आपल्याला स्वाक्षरी घ्यायची आहे। तर सर्वप्रथम अनुक्रमांक लिहायचा आहे, त्यांचा परीक्षार्थीचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मनुसार त्यांना जो आपण असाक्षरांना 14 अंकी बैठक क्रमांक देणार आहोत तो या ठिकाणी आपण लिहायचा आहे। या ठिकाणी लिंग मेन्शन करायचं आहे, स्त्री, पुरुष किंवा ट्रान्सजेंडर। त्यानंतर जात संवर्ग देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आणि दिव्यांग असतील तर दिव्यांगाचा प्रकार देखील आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे आणि पुढे त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला 9 साक्षरांचा हा परीक्षार्थी स्वाक्षरपट काय करायचा आहे, तयार करायचा आहे। प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठावरील सूचना। आता परीक्षा 9 साक्षर जे परीक्षा देणार त्यांच्यासाठी जी उत्तरपत्रिका येणार त्यावर काही सूचना असणार त्या सूचना देखील आपण त्यांना समजावून सांगायच्या। तर काय सूचना बा, परीक्षार्थींनी वरील माहिती भरणे आवश्यक आहे। जर मिळालेल्या प्रश्नपत्रिका फाटलेल्या किंवा काही प्रश्न गहाळ असतील किंवा छपाई स्पष्ट नसेल तर परीक्षार्थींनी दुसरी प्रश्नपत्रिका घ्यायची आहे।
त्याचबरोबर प्रश्नपत्रिका बाहेर घेऊन जाण्यास अनुमती नसणार आहे। प्रत्येक प्रश्नानंतर उत्तरासाठी जागा दिलेली आहे, उत्तर केवळ दिलेल्या जागेतच लिहायचे आहे। परीक्षार्थी उत्तरे लिहिल्यानंतर प्रश्नपत्रिका प्रवेशकाकडे जमा करायच्या व जागेवरच ठेवू नये। परीक्षेसाठी केवळ 3 तास असणार आहेत आणि प्रश्नपत्रिकेचे एकूण 3 भाग आहेत आपल्याला माहिती आहे। भाग क वाचन, भाग ख हा लेखनासाठी आहे, भाग ग हा गणितासाठी आहे। अशा प्रकारे प्रत्येक भागासाठी 50 गुण असणार आहेत। सर्व प्रश्न अत्यावश्यक आहे सोडवणं आपल्याला। याशिवाय दिव्यांग व्यक्ती जर असेल म्हणजे काही अपंग वगैरे असतील, विशेष गरजा असणारे व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी 60 मिनिटे म्हणजे 1 तास हा जादा वेळ असणार आहे। पुढे प्रश्न क्रमांक आणि प्राप्त गुण लिहिण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी उत्तरपत्रिकेवर जागा असणार आहेत। तर या ज्या काही सूचना आहेत ते पर्यवेक्षकांनी 9 साक्षरांना वाचून दाखवायच्या आहेत आणि समजावून सांगायच्या आहेत। केंद्र संचालकाची नियुक्ती करण्यासाठी या ठिकाणी पत्र दिलेले दिसत आहे। तर ते पत्र आहे, विषय आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी दिनांक 23 मार्च 2025 साठी केंद्र संचालक म्हणून नेमणूक केल्याबाबत। तर आता या दिवशी केंद्र संचालकाला नेमणुकीसाठीचं हे पत्र आहे, ते देखील या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे। हे नियुक्ती पत्र यामध्ये पर्यवेक्षक, परीक्षक, लिपिक, परिचर यांच्यासाठी हे नियुक्तीचं पत्र आहे। विषय असणार आहे पत्राचा केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी दिनांक 23 मार्च 2025 साठी पर्यवेक्षक, परीक्षक, लिपिक आणि परिचक म्हणून नेमणूक केल्याबाबतचं हे अशा प्रकारचा त्यांना आदेश आपल्याला काय करायचं द्यायचा आहे किंवा नियुक्तीपत्र आपल्याला त्यांना द्यायचं आहे। पुढे पहा इशारा ताकीद या ठिकाणी आपल्याला दर्शनी फलकावर आपल्याला किंवा दर्शनी भागावर आपल्याला लावायचा आहे। सदरची परीक्षा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात येत आहे। परीक्षेत अडथळा आणणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संघटना अथवा इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। ताकीद किंवा इशारा आपल्याला दर्शनी भागामध्ये लावायचा आहे। पहिली सूचना आहे असा फलक केंद्र संचालकांनी दर्शनी भागात लावावा। तसेच अनुचित प्रकार घडल्यास संबंधितावर केंद्र संचालकाने FIR देखील दाखल करायचा आहे। तसेच 2 या परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी यांनी हयगई, टाळाटाळ, विरोध केल्यास संबंधितांना लागू असलेल्या अधिनियम आणि नियमानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई देखील करण्यात येण्याचा प्रस्ताव यामध्ये आपल्याला दिल्याचं दिसत आहे। त्यानंतर पुढे आहे रजिस्ट्रेशन फॉर्म किंवा नोंदणी फॉर्म। तर तो कशा प्रकारे भरायचा याविषयी आपण माहिती पाहूया। 9 साक्षर जे आहेत त्यांचा या ठिकाणी आपल्याला एक फोटो लागणार आहे पासपोर्ट साईजचा। त्यानंतर राज्य, संघ राज्य, क्षेत्र आपल्याला या ठिकाणी त्याचं नाव लिहायचं आहे, जिल्हा लिहायचा आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणून आपल्याला शाळेचा एवढ्याच कोड आणि पुढे 3 अंकी सिरियल नंबर आपल्याला 9 अक्षरांचा लिहायचा आहे। त्यानंतर मूल्यांकन तारीखामध्ये आपल्याला मोड ऑफ असाइनमेंटला टिक करायचं आहे। खाली 9 अक्षराचं इंग्रजीमध्ये संपूर्ण नाव लिहायचं आहे, वडील किंवा त्यांच्या पतीचं नाव लिहायचं आहे, आईचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर त्यांची वैवाहिक स्थिती कशी आहे, विवाहित आहेत का अविवाहित आहेत याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे। त्यानंतर 9 अक्षराचं वय एकूण काय ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। त्याचबरोबर लिंग लिहायचं आहे, त्यामध्ये पुरुष, महिला आणि अन्य आपल्याला असं लिंग यामध्ये काय करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे। पुन्हा दिव्यांग असेल तर दिव्यांग आहेत किंवा नाही या संदर्भात आपल्याला टिक करायचे आहे। जर दिव्यांग असेल तर त्याचा प्रकार लिहायचा आहे आपल्याला। त्यानंतर कॅटेगरीमध्ये आपल्याला जनरल, OBC, SC, ST का मायनॉरिटी अशा प्रकारे ज्या काही कॅटेगरी असेल त्या ठिकाणी आपल्याला त्यांना टिक करायचं आहे। त्यानंतर 9 अक्षरांचा या ठिकाणी मोबाईल नंबर लिहायचा आहे, त्यांचा आधार कार्ड नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आणि शेवटी आपल्याला शाळेचं नाव, ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी आपलं त्या शाळेचं नाव या ठिकाणी आणि ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। खाली परीक्षकाची स्वाक्षरी असणार आहे, केंद्र संचालकाची देखील स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला हा 9 साक्षर लोकांचा नोंदणी फॉर्म काय करायचा आहे परीक्षेच्या दिवशी आपल्याला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे आता परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकाने BO, URC प्रमुख किंवा EO यांना सादर करायची कागदपत्रे आणि शाळा स्तरावर जतन करायची कागदपत्रे कोणती आहेत त्याविषयी आता आपण माहिती घेऊया। शाळा स्तरावर आपल्याला ठेवायची नसती म्हणजे कागदपत्रे कोणती असणार आहेत यामध्ये परीक्षार्थी यांचे परीक्षेसाठी भरलेले नोंदणी फॉर्म जो आता आपण वर पाहिला तो। त्यानंतर 2 गट शिक्षण अधिकारी, URC प्रमुख यांनी सादर केलेले अहवाल, प्रपत्राच्या प्रती म्हणजे ओशी आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत। उपस्थित परीक्षार्थीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील आपल्याला शाळा स्तरावर जमा करून ठेवायचे आहेत। विविध स्वाक्षरी पट किंवा नियुक्तीपत्र जे असणार आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी शाळेमध्ये जमा करून ठेवायचे आहेत। त्याचबरोबर परीक्षापूर्व नियोजन बैठक जे काय आपण घेतो त्याचं इतिवृत्त किंवा अहवाल असेल तर तो देखील आपल्याला शाळेमध्ये ठेवायचा आहे। 6 परीक्षार्थीची सर्व माहिती व गुणगान नोंद असलेले प्रमाणित म्हणजे एक्सेल शीटची हार्ड आणि सॉफ्ट कॉपी देखील आपल्याला या ठिकाणी शाळेमध्ये ठेवायची आहे। केंद्र खर्च अहवाल, खर्चाच्या पावत्या, वाउचर, उपयोगिता प्रमाणपत्र हे सर्व काही जे असेल ते देखील शाळेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि केंद्र संचालक अहवाल देखील आपल्याला शाळेमध्ये ठेवायचे आहेत। आणि 9 आहे परीक्षा केंद्र भेट दिलेल्या अधिकाऱ्यांचा भेट अहवाल देखील आपल्याला शाळेमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांनी गट शिक्षण अधिकारी, URC प्रमुख यांना सादर करायचे अहवाल आणि प्रपत्रे कोणते ते आता पाहूया। यामध्ये एक केंद्र संचालक अहवाल याच्या आपल्याला 3 प्रती सादर करायचे आहेत।
त्यानंतर केंद्र खर्चाचा अहवाल देखील आपल्याला 3 प्रतीमध्ये द्यायचा आहे. परीक्षार्थी स्वाक्षरी पट देखील आपल्याला काय करायचं 3 प्रतीमध्ये द्यायचं आहे. परीक्षार्थीची सर्व माहिती व गुणदान तक्ता असलेले प्रमाणित एक्सेल शीटची सॉफ्ट कॉपी देखील आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. आणि 5 परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्याचे भेट अहवाल देखील आपल्याला 3 प्रतीमध्ये द्यायचा आहे. तर आणि खाली टीप दिलेली आहे, विविध अहवाल आणि प्रपत्राच्या आवश्यक तेवढ्या प्रती केंद्र संचालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रिंट काढून ठेवायत. म्हणजे आपल्याला या 3 प्रती सादर करायच्या आहेत, त्याच्या शाळेत एक ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी 4 प्रती प्रत्येक अहवालाच्या आणि कागदपत्राच्या काढणे आवश्यक असणार आहे. परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल यामध्ये तालुका, जिल्हा, परीक्षा केंद्र क्रमांक असणार आहे, परीक्षा केंद्राचे नाव, परीक्षा केंद्राचा पत्ता, तालुका, जिल्हा, केंद्र संचालक मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक आहे, केंद्र संचालकाचे पूर्ण नाव व पदनाम असणार आहे, भेटीच्या वेळी एकूण उपस्थित परीक्षार्थी किती असणार आहे त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आली का नाही त्याचं कारण या ठिकाणी लिहायचं आहे. परीक्षा केंद्रास भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, पदनाम लिहायचं आहे. परीक्षा केंद्रादरम्यान केंद्र संचालकास ज्या काही अडचणी येणार आहेत त्याचं देखील आपल्याला या ठिकाणी जाणवल्या उणिवा देखील लिहायच्या आहेत. परीक्षा दरम्यान जर काही गैरप्रकार घडला असेल तर त्याचा तपशील या ठिकाणी लिहायचा आहे. आणि परीक्षा केंद्रावरील एकंदरीत वातावरण कसं असणार आहे त्याबाबतचा देखील अभिप्राय भेटी दरम्यान अधिकाऱ्यांनी या ठिकाणी द्यायचा आहे. आणि केंद्र संचालकाचे नियंत्रण, प्रसंगावधान, एकंदरीत नियोजन, अंमलबजावणी याबाबत स्वयंस्पष्ट असा अभिप्राय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आणि खाली भेट देणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी, पदनाम आणि दिनांक देखील या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर ठिकाण देखील या ठिकाणी लिहायचं आहे. परीक्षा केंद्रावर भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांचा अहवाल अशा प्रकारे आपल्याला लेखन करायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत दिनांक 23 मार्च 2025 रोजी जी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी 9 साक्षरांची होणार आहे, तर त्या दिवशी केंद्र संचालक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नक्की कोणत्या प्रकारे कारवाई करायची आहे, परीक्षेचं आयोजन कशा प्रकारे करायचं आहे, कोणकोणत्या प्रकारची माहिती शाळेमध्ये ठेवायची आहे, तसेच कोणते प्रपत्र आणि अहवाल आपल्याला लिहून पूर्ण करायचे आहे, ते अहवाल कशा प्रकारे लिहायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.